पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. आदर्श कसा असावा ताई? माझ्या मते आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा असावा. पण हल्ली जर आपण पाहिलंय तर आदर्श आपण स्टार्सला, क्रिकेटर्सला यांना मानतो. बरोबर. स्टार्स आपल्याला सांगतात दाने दाने में केसर कदम. क्रिकेटर्स आपल्याला सांगतात की तुम्ही जुआ खेळा, सट्टा लावा. कित्येक जण बर्बाद झाले तो याने. पण यांनी पुरस्कार पण दिला. यामध्ये जर बघितलं ना ताई तर भरपूर असे जसं की तुम्ही सांगितलं की क्रिकेटचे ऍप सुद्धा आहे, सट्टा लावायला सांगतात. बिलकुल बिलकुल. घाणेरडे पदार्थ खायला सांगतात आणि त्यांना पुरस्कार भेटलेले सरकारकडून. असं शब्द काढू नये परंतु त्यांना पुरस्कार मिळून सुद्धा त्यांना आदर्श मानताय. बिलकुल. काय म्हणावं? म्हणून तर म्हटलंय की हल्ली कसं झालंय की ज्याच्या मागे जास्त फॉलोअर्स आहेत तर लोक त्यांना फॉलो करण्यासाठी किंवा त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करतात. पण फॉलोअर्सने खरंच कोणी मोठं होतं का? नाही. त्याचं व्यक्तिमत्व सुद्धा तसं असायला पाहिजे. आता मला कुणालाही वाईट असं म्हणायचं नाही. मला फक्त एवढं म्हणायचंय की आपल्या जीवनाबद्दल आपल्याला चांगलं सांगणारे संत हे आपले आदर्श असायला पाहिजेत. का आपल्याला वाईट मार्गावर नेणारे किंवा दाने दाने मी केसर का दम असो किंवा गुटखा हे सगळं सांगणारे ते आपले आदर्श असायला पाहिजे. हे आपलं आपण ठरवायला पाहिजे. आजकाल आपण बघतोय की अश्लील विरुद्ध आपण आर्ट एक म्हणतोय की भरपूर असे व्हिडिओ राहतात की अतिशय चांगले असतात, स्वच्छ मनाचे म्हणू शकतो. आणि एकीकडे संपूर्ण घाण गाणी म्हणा, डबल मिनिंग शब्द किंवा ते दिसतं ते. तर यामध्ये भरपूर प्रमाणात प्रसिद्धी ही दुसऱ्या म्हणजे चुकीच्या गोष्टीला मिळते. तर हे कसं थांबावं? आणि पालक सुद्धा भरपूर वेळेस पैसे मिळत आहे म्हणून प्रोत्साहन देत आहेत. हे सरळ दिसतंय आता सध्या. बिलकुल. की चला या गोष्टीतून या प्लॅटफॉर्मवरून पैसे मिळत आहेत, ठीक आहे, आपला मुलगा आपली मुलगी काय करते याकडे गोष्टीचं लक्ष नाही द्यायचं. पैसे मिळत आहे ना आपल्याला, ठीक आहे. तर हे पण खूप चाललंय सध्या. बिलकुल. आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की ही थांबवण्याची सुरुवात आपण आपल्यापासून करायला पाहिजे. बरोबर. जसं आपण इंस्टाग्राम किंवा कोणतेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म घ्या, त्यावर एखादा व्हिडिओ पाहतोय, अभंगाला आपण स्क्रॉल करतोय, सुंदर गायनाचा व्हिडिओला आपण स्क्रॉल करतोय, पण तोच थोडासा वेगळा व्हिडिओ येऊ द्या किंवा हसायचा व्हिडिओ येऊ द्या किंवा थोडा व्हायरल झालेला, आपण काय करतोय पाहतो. पण आपल्या लाईक करतो तर करतो, पण त्यासोबत शेअर सुद्धा आपल्या जवळच्या सर्वांना करतोय. म्हणजे आपल्याकडून सुद्धा जेवढं चांगल्या गोष्टी शेअर होत नाही त्यापेक्षा दुपटीनं वाईट गोष्टी शेअर होतात. हा, सुरुवात आपण आपल्यापासून करायला पाहिजे की आपण वाईट लोकांना फॉलो करणार नाही, मी वाईट लोकांचे व्हिडिओ शेअर करणार नाही, चांगलं होईल तेवढं मी शेअर करेल. सुरुवात आपल्यापासून झाल्याच्या नंतर बदलाव व्हायला मला वाटतं की काळ जास्त वेळ लागणार नाही. आपल्यापासून सुरुवात होत असेल तर नक्कीच. आता तरुण पिढीचं आपण बघतोय शांती नाहीये, पेशन्स नाहीये. तर यामध्ये एक अशी महत्वाची गोष्ट येते की शांती महत्वाची की पैसा महत्वाचा. कारण जिथं पैसा आहे तिथं शांती दिसत नाहीये भरपूर प्रमाणात, आणि जिथं शांती तिथं आता पैसा नसेल तर पैसा आहे परंतु शांती नाही. पैसा आहे पण शांती नाही. आणि शांती महत्वाची का पैसा? तसं तर जीवनामध्ये सध्या दोन्ही महत्वाचे. कारण हल्लीचं युग कसं आहे, एक जुनं गाणं होतं, ठन की सुनो जनकार, ये दुनिया है काला बाजार, ये पैसा बोलता है. हल्लीचं युग कसं आहे, आपल्याकडं पैसा असेल, दुरून जरी कोणाचं नातं लागत असेल तरी आपल्याला राम राम घालतात किंवा आपल्या जवळ येतात. आणि आपल्या खिशात पैसा नसू द्या, आपलं कितीही जवळचं नातं असू द्या, आपल्याला ओळखायला सुद्धा तयार होत नाहीत. म्हणून जीवनामध्ये जेवढं बाकीच्या गोष्टी महत्वाच्या आहेत तेवढा पैसा सुद्धा महत्वाचा आहे. पण पैशाच्या मागे लागून आपल्याला शांती मिळू शकत नाही. कुठं तरी ते आपल्याला द्यावं लागेल. बरोबर. आपलं काय झालंय, एखादा सोशल मीडिया युजर असेल किंवा एखादा पगारीचा व्हिडिओ घ्या किंवा कशाचाही घ्या, माझे 20K फॉलोअर्स असतील, पण माझं मन तेवढ्यावर नाही. कित्येक जणांचे 10K आहेत, त्यांना वाटते यांच्यासारखे माझे 20 झाले पाहिजे. आणि माझं मत काय, माझे 100 झाले पाहिजे. 100 झाल्यानंतरही माझं मन शांत आहे का? नाही. आता 200ची अपेक्षा लागली, 200K झाल्यानंतरही शांत नाही. 500ची अपेक्षा लागली, 500वर सुद्धा आपलं मन शांत नाही. म्हणजे शांती, मन शांत ठेवायचं असेल तर एकच आहे, तुका म्हणे तया सुखा काय उणे, राहे समाधान चित्ताची. ज्याच्या चित्तामध्ये समाधान आहे तेवढं सुखी या जगातच दुसरं कोणी नाही. संतांनी आपल्याला सांगितले. तर असं मी नेहमी सांगते, प्रयत्न करू नका हा विषय नाही, प्रयत्न आपला चालू राहिला पाहिजे. पण आधी माझ्याकडं काय नाही याचं दुःख करण्यापेक्षा माझ्याकडं काय आहे याचा आनंद सुद्धा आपल्याला घेता आला पाहिजे ना. बरोबर. पण परंतु याच्यामध्ये हे येतं की मन शांत कसं ठेवा तरुण पिढीने. आता तरुण पिढी वेगवेगळे प्लॅटफॉर्म म्हणा, वेगवेगळे ऍप्स येत आहे, मोबाईलमध्ये जास्त गुंताय. टीव्ही तर आता हळूहळू दूर होत चालली आहे. पहिले तर टीव्हीच होती, ते पण वाईटच गोष्ट झाली आहे, परंतु चला ते दूर होतंय आणि मोबाईल येतोय. मोबाईलमध्ये पण वेगवेगळे ऍप्लिकेशन आले, इंस्टाग्राम म्हणा, युट्यूब म्हणा, टिकटॉक होतं, ते पण होतं. तर हे थोडंसं बंद झालं पाहिजे आणि वेगळ्या मार्गाने, आता अभ्यास म्हणू शकता किंवा अध्यात्म म्हणू शकता. तर या गोष्टीकडे मग मन शांत तरुणांनी कसं ठेवा?
त्यातून तर मनाला शांती मिळणारच नाही. कारण ज्या गोष्टीबद्दल तुम्ही बोलले ते पूर्ण मनाला इकडे तिकडे पळवणाऱ्या गोष्टी. मनाला शांत करण्यासाठी फक्त एकच उपाय, मेडिटेशन आणि भक्ती मार्ग. जीवनामध्ये भक्ती मार्ग बऱ्याच जणांना वाटते भक्ती म्हणजे फक्त भगवंताची प्राप्ती काय, तर नाही, स्वतःची प्राप्ती. मी कोण हा विचार, मी इथं कशासाठी आलोय. आजकाल आपल्या मनाला शांती नाही कारण आपली स्पर्धा ही लोकांशी लागलेली. मला त्याच्यापेक्षा पुढे जायचंय. मला तरी फक्त एक वाटते, प्रत्येकाने हा विचार करायला पाहिजे, खुद से जीतना है मुझे खुद को ही हराना है. कि खुद से जीतना है मुझे खुद को ही हराना है. मैं भीड़ नहीं इस दुनिया की, मेरे अंदर एक जमाना है. स्वतःशी लढा, स्वतःशी जिंका. आणि शांतीसाठी आपण भक्ती मार्ग हा निवडणं फार महत्वाचं आहे. तर बऱ्याच जणांना वाटते भक्ती म्हणजे काय, फक्त टाळकुटत बसायची किंवा भजनं म्हणायची, ही भक्ती झाली का, तर नाही. भक्तीचे वेगवेगळे प्रकार आहेत. संतांनी सांगितले भक्तीसाठी सगळ्यात सोपं लागतं काय, आवडे देवाशी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस तुम्ही नामस्मरण करा. एवढं सोपे आहो, न लगती साय, असं काही सोडून जायची गरज नाही. तसा आत्ताच आपला विषय झाला की भक्ती मार्ग करावं तर मग पैसा राहायला, पैसा कसा कमवायचा. संत म्हणतात कमवणं का हा विषय नाही, कमवा पण जोडून या धन उत्तम व्यवहार. चांगल्या मार्गाने कमवा आणि चांगल्या ठिकाणी खर्च सुद्धा करता आला पाहिजे. जसं किती लोकांचं लुबाडून कमवा, किती कुणाचं मन दुखवून कमवा. एक गोष्ट आपण ही नोट करायला पाहिजे की लोकांचं लुबाडून खाणाऱ्याचं आयुष्यात कधीच पोट भरणार नाही आणि वाटून खाणाऱ्याचं आयुष्यात कधीच पोट रिकामं राहणार नाही. म्हणून पैसा कमवा, सगळं करा, पण भगवंताची सोबत ही आपल्यासोबत नेहमी राहिली पाहिजे. भक्ती मार्ग हा एकमेव आहे मनाच्या शांती करता. ताई, तुमच्या जीवनातील कोणती गोष्ट तुम्हाला प्रेरणा देते? माझ्या जीवनामध्ये गोष्ट म्हणण्यापेक्षा काही व्यक्ती आहेत जे मला प्रेरणा देतात. त्यामध्ये माझी फुल फॅमिली आहे. माझे आई वडील, आजी आजोबा. मी एका जॉईंट फॅमिलीमध्ये राहते आणि सर्वजणांकडून काही ना काहीतरी प्रेरणा मला मिळालेली आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज, श्रीकृष्ण ज्यांना मी मनापासून मानते, पांडुरंगाची कृपा, त्या सर्वांकडून मला भरपूर प्रेरणा मिळालेली आहे. पण यामध्ये अनन्य साधारण असं जर कुणाचं योगदान असेल तर मला वाटते आई वडिलांचं आणि परिवाराचं आहे. आणि माझ्या आईने आधीपासून मला काही गोष्टी शिकवलेल्या. जसं मी लहानपणी शाळेमध्ये होती तेव्हा घराचं बांधकाम चालू होतं. खालचा मजला बांधून झाला होता आणि जॉईंट फॅमिलीमुळे म्हटल्यामुळं बच्चा पार्टी भरपूर आहे. तर तुझी रूम म्हणून त्यांची भांडणी लागल्या. म्हटलं ठीक आहे तुम्ही खालच्या घ्या, वरचं होतं तेव्हा आम्ही घेऊयात. आणि जेव्हा वरचं बांधकाम सुरू झालं मी गेली, आजोबा याच जागेवर मला माझी रूम हवी. आणि आई तिथेच थोडं सिमेंट वगैरे जे काही साफसफाई असते ते करत होती. आईने मला बोलवलं इकडे. म्हटलं काय, मी लहान होती. आईने सांगितले बाळा आज तू इथं जरी रूम घेत असशील तरी मुलगी आहे, लग्न झाल्याच्या नंतर दुसरी रूम तुला घ्यावं लागेल. या जागेचं महत्व तेवढं नाही, म्हणून जमिनीवर माझी जागा करण्यापेक्षा काहीतरी कार्य असं कर, लोकांच्या मनामध्ये तुझी जागा झाली पाहिजे. नक्कीच. आणि असे बरेचसे आदर्श मला माझ्या वडिलांकडून, आजी आजोबांकडून, फुल फॅमिलीकडून सुद्धा मिळालेले आहेत. आणि त्यांनी माझ्या जीवनामध्ये खूप प्रेरणादायी विचार टाकलेले. यामध्येच एक उपप्रश्न असा सुचतो की आता बघतोय की जॉईंट फॅमिली आणि एक सिंगल फॅमिली राहते. तर भरपूर कल असा होतोय की जॉईंट फॅमिली नको, हा जास्त प्रमाण वाढतंय सध्या. लग्न झालं की लगेचच जॉईंट फॅमिली नकोच, वेगवेगळं ठीक आहे. आणि भरपूर वेळेस मुलांना ते एक प्रकारे दगड मारल्यासारखं होतंय. तर याबद्दल काय म्हणा? जॉईंट फॅमिलीमध्ये राहणं जेवढं गोड दिसतंय तेवढं सोपं नसते. म्हणजे एक जरी कार्य करायचं असेल तर जवळपास घरातल्या प्रत्येकाचा विचार आपल्याला घ्यावा लागतो. आणि जॉईंट फॅमिलीमध्ये आपण राहतोय म्हणजे त्यामध्ये खूप बंधन असं ठेवायचं असंही काही नसतं. तर बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय जॉईंट फॅमिलीमध्ये करणारा एकच आहे, पूर्ण त्याच्यावरच अवलंबून आहे. तर आमच्या फॅमिलीमध्ये असं नाही. आमच्या आजी आजोबांनी प्रत्येकाला जॉईंट तर आहेत पण प्रत्येकाला वेगवेगळं त्याचं स्वतंत्र काहीतरी करून दिलेलं आहे. आणि महत्वाचा विषय म्हणजे जॉईंट फॅमिली टिकण्याचं अजून एक कारण आहे की आमच्या घरामध्ये मुलींपेक्षा सुनांचा जास्त लाड आहे. आमच्या आत्याबाई जरी घरात आल्या तर थोडं जरी काही बोल, माझे आत्याबाई सर्व चांगले आहेत, फक्त थोडं जरी काही बोलला ना आमचे आजोबा म्हणतात तुला काही करायचं, घर त्यांचे, त्यांनी पाहून घेतील. म्हणजे जेव्हा घरामध्ये मुलीपेक्षा सुनेला जास्त महत्व देण्यात येईल किंवा माझी सून ही माझी खरी लक्ष्मी आहे हा विचार जेव्हा सासा सुनांच्याही डोक्यामध्ये येईल तेव्हा जॉईंट फॅमिली हा विचार जास्त वाढत जाईल.